नमस्कार भावी वकील मित्रांनो एल-एल-बी 3 इयर आणि एल-एल-बी 5 इयर ॲडमिशनचं कट ऑफ यावर्षी वाढणार आहे. तुम्ही देखील एल-एल-बी 3 इयर किंवा एल-एल-बी 5 इयर यावर्षी ॲडमिशनसाठी कॅप फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला देखील हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. यावर्षी मेरिट हे हाय जाईल याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पाठीमागच्या वर्षीपेक्षा यावर्षी ॲडमिशन सीट कमी झाल्या आहेत. नेमक्या या ॲडमिशन सीट कमी का झालेल्या आहेत? किती कमी झालेल्या आहेत? आणि मेरिट कशाप्रकारे वाढू शकतं? याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा. तर मित्रांनो, आपण सर्वात अगोदर एल-एल-बी 5 इयरची थोडीशी आकडेवारी पाहूयात. तर ही आकडेवारी आहे 2025 या वर्षीची म्हणजेच गेल्या वर्षी ॲडमिशनसाठी जेवढ्या सीट शिल्लक होत्या त्याविषयीची माहिती आहे. तर 2025 या वर्षी एकूण 161 अप्रूव्ड कॉलेजेस होते आणि टोटल कॅप इनटेक तुम्ही या ठिकाणी पाहत असाल तर 13,597 जागा होत्या आणि एकूण विद्यार्थी जर पाहिलं तुम्ही तर 17,874 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यापैकी 16,122 फॉर्म हे फायनल राउंड पर्यंत म्हणजे जी इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड असते त्यावेळीपर्यंत लॉक झालेले होते आणि त्यामध्ये ऍप्लिकेशन्स व्हेरिफाईड जे होते ते 14,446 विद्यार्थ्यांचे. आता जर आपण 2026 ची आकडेवारी पाहिली तर आता एकूण 162 कॉलेज आहेत. टोटल इनटेक जर तुम्ही पाहत असाल तर 12,475 आहे. विद्यार्थी संख्या मात्र वाढलेली आहे 20,557 विद्यार्थी आणि पाठीमागे तुम्ही पाहिला तर 17,874. कॉलेज एक कमी होतं मात्र जागा जास्त होत्या आणि यावर्षी एक कॉलेज वाढलंय परंतु इनटेक मात्र पाठीमागच्या वर्षीपेक्षा 13,597 वरून 12,475 झालेली आहे. म्हणजेच 13,597 मधून जर आपण सध्याच्या सीट्स वजा केल्या तर एकूण 1,122 सीट या कमी झालेल्या आहेत. आणि यावर्षी तुम्ही पाहिला तर ऑप्शन लॉकची संख्या देखील जास्त आहे. 15,913 विद्यार्थ्यांनी त्यांचे ऑप्शन्स लॉक केलेले आहेत आणि यावर्षी तुम्ही पाहत असाल तर 17,306 ॲप्लिकेशन्स व्हेरिफाईड आहेत. पाठीमागच्या वर्षी फक्त हे 16,446 इतके ॲप्लिकेशन्स व्हेरिफाईड होते. म्हणजेच मित्रांनो जागा कमी झालेल्या आहेत, परंतु विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये जास्त आलेले आहेत. तर याचा इफेक्ट नक्कीच आपल्या मेरिट लिस्टवरती होऊ शकतो. आता आपण पाहूयात एल-एल-बी 3 इयरचं हा डेटा आहे 2025 चा. ही आकडेवारी मी तुम्हाला वेबसाईटला देखील लाईव्ह दाखवणार आहे. ही काही माझ्या मनाची आकडेवारी नाहीये. तर 2025 चा विचार आपण केला तर नवीन रजिस्ट्रेशन हे फर्स्ट कॅप राउंडचं नाहीये. अगदी शेवट जिला इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड म्हणतो त्यावेळीपर्यंत एकूण रजिस्ट्रेशन आहेत. तर 59,306 हे शेवट टप्प्यामध्ये रजिस्ट्रेशन होतं आणि ॲप्लिकेशन्स व्हेरिफाईड 44,783 होते. आणि कॉलेज अप्रूव्ड जर पाहिलं तुम्ही तर 218 आहेत. यावेळेस तुम्ही पाहत असाल तर 219 कॉलेज झालेले आहेत, परंतु जागा मात्र कमी आहेत. आणि 2025 या वर्षामध्ये एकूण इनटेक म्हणजे टोटल सीट ज्या होत्या ते 23,859 होत्या आणि आता इथं जर तुम्ही पाहत असाल तर 2026 ची आकडेवारी 54,366 विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आहे. 219 कॉलेज अप्रूव्ड आहेत. जागा मात्र या ठिकाणी आहेत 21,585. सध्या ऑप्शन्स लॉक किती विद्यार्थ्यांनी केलेले आहेत तर 35,156 विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन लॉक केलेले आहेत. तर असे बरेचसे विद्यार्थी आहेत. जवळपास 7,000 विद्यार्थी असे आहेत की त्यांनी त्यांचा ऑप्शन फॉर्म आणखीन देखील लॉक केलेला नाही. कॉलेज प्रेफरन्सेस दिलेले नाही. जर तुम्ही कॉलेज प्रेफरन्स दिला नसेल तर 16/8/2026 म्हणजे आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही तुमचा ऑप्शन लॉक करून घेऊ शकता. अन्यथा तुम्ही फर्स्ट कॅप राउंड मधून बाहेर पडाल. मग तुम्हाला सेकंड कॅप राउंड मध्ये परत नव्याने फॉर्म भरला आणि त्या ठिकाणी तुमच्या आवडीच्या कॉलेजला जागा शिल्लक असेल तर तुमचा विचार त्या ठिकाणी होऊ शकतो. पण या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर 2025 ला 23,859 जागा होत्या आणि सध्या तुम्ही पाहताय की 21,585 एवढ्याच जागा आहेत. म्हणजे इथं 22,074 जागा या कमी झालेल्या आहेत. आता इथं जर तुम्ही पाहत असाल तर फर्स्ट कॅप राउंडला एल-एल-बी 3 इयरचं मेरिट हाय जाण्याऐवजी कमी होऊ शकतं. कोणत्या कॉलेजला? जे कॉलेजेस
कमी मेरिटला लागतात त्या कॉलेजेसचं किंवा जे पॉप्युलर कॉलेज नाही आहेत, अनएडेड कॉलेज आहेत, त्या कॉलेजचं कट ऑफ गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कमी लागू शकतं. परंतु जी-एल-सी सारखे, आय-एल-एस सारखे जे कॉलेजेस आहेत, त्यांचं मात्र कट ऑफ जसं गेल्या वर्षी होतं, तसंच या ठिकाणी असणार आहे. त्याच्यामध्ये कुठला चेंज होणार नाहीये. पण पुढच्या राउंडला, त्याच्या पुढच्या राउंडला जेव्हा ह्या ऑप्शन्स ब्लॉकची संख्या वाढेल, इथं न्यू रजिस्ट्रेशन आणखीन वाढेल, तेव्हा मात्र मेरिट आणखीन हाय जाऊ शकतं. आता हाच डेटा मी तुम्हाला लाईव्ह वेबसाईटला दाखवतोय. कारण तुम्हाला वाटत असेल, की सरांनी कुठली आकडेवारी घेतली आहे, हे कुठं दिसतंय का आम्हाला? तर चला लगेच तुम्हाला दाखवून घेतो. तर सर्वात अगोदर तर आपण एल-एल-बी 5 इयर 2025-26 च्या पोर्टलला आहोत आणि मी जी आकडेवारी दिली ती या ठिकाणी आहे पहा, लाईव्ह आहे. या ठिकाणी मी रिफ्रेश करून घेतोय. तर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल, जी मी आत्ता सांगितलेली आकडेवारी होती, या ठिकाणी लाईव्ह आहे. 17,874 विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन, त्यापैकी 14,446 फॉर्म व्हेरिफाईड आणि टोटल इनटेक 13,597 आणि इथं 161 कॉलेज अप्रूव्ह. आणि 2026-27 तुम्ही पाहत असाल, तर या ठिकाणी पहा एल-एल-बी 5 इयर्स 26-27 ही चालूची आकडेवारी आहे. हे तुम्ही जाऊन वेबसाईटला चेक करू शकता. 20,557 नवीन नवीन रजिस्ट्रेशन, 15,913 ऑप्शन्स लॉक्ड, कॉलेजेस 162 मात्र टोटल इनटेक 12,474. सेम या ठिकाणी एल-एल-बी 3 इयरचं तुम्ही पहा, एल-एल-बी 3 इयर 25-26 ची आकडेवारी आहे. नवीन रजिस्ट्रेशन हे फायनल म्हणजेच इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड पर्यंत 59,306 नवीन रजिस्ट्रेशन, 44,783 व्हेरिफाईड ॲप्लिकेशन्स, 218 अप्रूव्ड कॉलेजेस आणि 23,859 हे काय टोटल कॅप सीट्स म्हणजेच इनटेक ऑफ टोटल इनटेक. आणि आता जर तुम्ही इथं पाहत असाल तर एल-एल-बी 3 इयर्सची या ठिकाणी आकडेवारी मी तुम्हाला दाखवतो. एल-एल-बी 3 इयर्स ॲडमिशन 26-27 हे देखील लाईव्ह तुम्ही आता पाहू शकता. 54,366 नवीन रजिस्ट्रेशन, त्यापैकी सध्या ऑप्शन फॉर्म 35,156, कॉलेज एक वाढले, 219 अप्रूव्ड कॉलेजेस आहेत, परंतु इनटेक मात्र 21,585. तर मित्रांनो, अशा प्रकारे कॉलेजमधल्या सीट्स या कमी झालेल्या आहेत. काही अगोदरचे कॉलेज होते त्यांची मान्यता रद्द झालेली आहे. काही नवीन कॉलेज या ठिकाणी ॲड झालेले आहेत. जे जुने कॉलेज होते त्यांच्यामध्ये 2 बॅच, 3 बॅच, 120, 180 अशा इथं कॅपॅसिटी होती. त्या ठिकाणी आता फक्त नवीन कॉलेजला सुरुवातीला फक्त 60 ची इनटेक असते. त्यामुळे जुने कॉलेज या लिस्टमधून बाहेर गेले, तर या ठिकाणी आपले सीट ज्या आहेत त्या कमी होऊ शकतात. कारण नवीन कॉलेज सुरू होतं, तेव्हा त्याला लगेच डबल बॅच, 3 बॅचची मान्यता देत नाहीत. सुरुवातीला कॅप त्याची कॉलेज इनटेक 60 असते. जर विद्यार्थी संख्या वाढली तर मग ती डबल बॅच 120 वगैरे होऊ शकते. तुम्ही जर जे रेप्युटेड कॉलेजेस आहेत, आय-एल-एस, जी-एल-सी यांची 360 पर्यंत इनटेक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अपडेट होती. आणि मित्रांनो, मग तुम्ही या ठिकाणी सिस्टमॅटिक कॉलेज ऑप्शन्स दिले असतील, तरच तुम्हाला सीट भेटणार आहे. कॉलेज ऑप्शन सिस्टमॅटिक द्यायचे म्हणजे काय करायचं याविषयीची माहिती, कॉलेज ऑप्शन्स त्याचं प्रेफरन्स कसे द्यायचे याविषयीची माहिती आपल्या त्या ऑप्शन फॉर्म भरण्याच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ पाहून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.